नमस्कार. नव्या पृथ्वीची संकल्पना ऐकायला किती रंजक वाटतं ना? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण पास्टर एल्विस यांच्या एका अत्यंत गाजलेल्या प्रवचनावर चर्चा करणार आहोत. कोणत्याही एका बाजूला न झुकता मूळ स्रोतातील या भविष्यातील जगाचं चित्र आपण तटस्थपणे आणि अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मूळ प्रवचनानुसार या भावी जगाची व्याख्या करण्यासाठी 7 प्रमुख आणि मूलभूत सत्य सांगितली आहेत. होय, बरोबर ऐकलत, 7 सत्य. ती कोणती आहेत आणि ती या भविष्यातील जगाचं चित्र कसं उभं करतात हेच आपण आज उलगडून पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. ही 7 सत्य आपण 5 मुख्य भागांत समजून घेणार आहोत. नव्या पृथ्वीचे रहिवासी, संपूर्ण शारीरिक नूतनीकरण, दुष्ट शक्तींचा अंत, नवीन नियम व गीते आणि शेवटी या नव्या जगात मिळणाऱ्या शाश्वत भूमिका. पण पुढे जाण्यापूर्वी मुळात नवी पृथ्वी म्हणजे नक्की काय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रवचनात सांगितल्याप्रमाणे हे एक असं भविष्यातील जग असेल जे मानवांसाठी देवाने निर्माण केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर हे जग शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण असेल आणि त्यात जुन्या जगातील कोणताही दोष, दुःख किंवा भ्रष्टाचाराचा लवलेशही उरलेला नसेल. एक परफेक्ट जग. पहिली संकल्पना, रहिवासी. आता साहजिकच प्रश्न पडतो की या नव्या जगाचा वारसा नेमका कोणाला मिळेल? तिथे कोण राहील? याचं उत्तर देण्यासाठी प्रवचनात मत्तई 5:5 या वचनाचा संदर्भ दिलाय. धन्य आहेत ते जे नम्र आहेत, कारण ते पृथ्वीचे अधिकारी होतील. म्हणजे काय? तर या नव्या जगात अहंकाराला नो एंट्री असेल. इथे गर्वापेक्षा केवळ आणि केवळ नम्रतेलाच सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. पास्टर एल्विस यांच्या विश्लेषणानुसार या जगात फक्त आणि फक्त नम्र लोकच वास्तव्य करतील. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणून बायबलमधील मोशे या पात्राचा उल्लेख केलाय. मोशे हा पृथ्वीवरील अत्यंत नम्र माणूस होता. त्यामुळे या नव्या जगात त्याचं स्थान अढळ असेल, असा या प्रवचनाचा दावा आहे. जर आपण तुलना केली तर सध्याची पृथ्वी कशी आहे? पाप, अहंकारी लोक आणि नकारात्मक प्रभावांनी भरलेली. पण याच्या अगदी उलट भविष्यातील हे नवीन जग संपूर्णपणे नम्रता, पवित्रता आणि देवाच्या खऱ्या शासनावर आधारित असेल. अगदी रात्र आणि दिवसासारखा फरक. दुसरा मुख्य भाग म्हणजे संपूर्ण शारीरिक नूतनीकरण. जुन्या गोष्टी कायमच्या पुसून टाकणे. इथे वक्त्याने एक अतिशय रंजक आणि आधुनिक रूपक वापरलंय. ते म्हणतात की जसं आपण एखादी खराब झालेली हार्ड ड्राईव्ह फॉर्मॅट करतो आणि सगळा जुना डेटा पुसून टाकतो, अगदी तसंच या नव्या पृथ्वीवर जुन्या जगातील दुःखद आठवणी फॉर्मॅट करून कायमच्या पुसल्या जातील. हे ऐकायला खूपच रंजक वाटतं, नाही का? या संपूर्ण नूतनीकरणाला आधार देण्यासाठी 2 करिंथकरांमधील हे वचन दिलंय. जुन्या गोष्टी होऊन गेल्या आहेत, पहा, सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत. प्रवचनानुसार जुने जग लाक्षणिक आणि भौतिकदृष्ट्या अग्नीद्वारे नष्ट केली जाईल आणि त्या राखेतून एका पूर्णपणे नवीन निर्मितीचा उदय होईल. आणि हे नूतनीकरण फक्त वरवरचं नसेल बरं का. मूळ मजकूर एका संपूर्ण बायोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल अपग्रेडचं वर्णन करतो. म्हणजे कठोर हृदयाचं रूपांतर आज्ञाधारक हृदयात होईल आणि मानवी शरीराला आजारांपासून मुक्त असं एक नवं परिपूर्ण रूप मिळेल. एक प्रकारे हे माणसाचं संपूर्ण ओव्हरहॉल असेल. तिसरी संकल्पना आहे दुष्ट शक्तींचा पराभव. सोप्या भाषेत सांगायचं तर विश्वाच्या व्यवस्थापनात एक मोठा बदल. मूळ प्रवचनात असा स्पष्ट धार्मिक दावा केला आहे की सध्याच्या जगावर ज्या नकारात्मक शक्तींचा आणि अंधाराचा प्रभाव आहे तो कायमचा नष्ट केला जाईल. सद्यस्थितीत सैतानाला या अंधकारमय जगाचा देव म्हटलं जातं, मात्र नव्या पृथ्वीवरून त्याला पूर्णपणे बाद केलं जाईल. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी वक्त्याने प्रकटीकरणातील या वचनाचा संदर्भ दिलाय. या जगाची राज्ये आपल्या प्रभूची राज्य झाली आहेत. हे वचन म्हणजे दुष्ट शक्तींच्या अंताचं आणि देवाच्या निर्विवाद वर्चस्वाच्या सुरुवातीचं सर्वात मोठं प्रतीक मानलं गेलंय. थोडक्यात एक नवी व्यवस्था लागू होईल जिथे केवळ प्रकाशाचं राज्य असेल. चौथा भाग, नवे नियम आणि आनंददायी गीते. भविष्यातील संस्कृती कशी असेल ते पाहूया. या नव्या संस्कृतीचे अनेक पैलू आहेत. प्रवचनात या सर्व नव्या गोष्टींची भली मोठी यादीच दिलीये. म्हणजे संगीतापासून ते भूगोलापर्यंत सगळंच नवं असेल. नव्या आज्ञा, नवी शहरे, ज्याला नवे यरुशलेम म्हटलंय, नवी नावे आणि देवाची स्तुती करण्यासाठी सर्वस्वी नवीन गीते असतील. सगळंच एकदम फ्रेश.
पण या सगळ्या नवीन गोष्टींमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल? ती म्हणजे हा नवीन नियम. या नव्या समाजाचा मुख्य पायाच परस्पर प्रेम आणि आदर हा असेल. एकमेकांवर निस्सीम प्रेम करणं हीच या नव्या जगातील सर्वात महत्वाची आणि प्राथमिक आज्ञा असेल, असे हे स्रोत स्पष्ट करतं. 5वा आणि शेवटचा भाग, शाश्वत भूमिका आणि नियुक्त्या. म्हणजे पृथ्वीवरील आपली आजची कर्म आणि त्यांचे मिळणारे शाश्वत परिणाम. इथला सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की हे प्रवचन आपल्या वर्तमान काळातील कृतींना थेट भविष्यातील विश्वाच्या जबाबदाऱ्यांशी जोडतं. नव्या जगात कोणाला कोणती जबाबदारी किंवा पद मिळेल हे आपण सध्याच्या पृथ्वीवर किती प्रामाणिकपणे जगतोय यावर पूर्णपणे अवलंबून असेल. मूळ स्रोतातील दृष्टांतानुसार ही एक साखळीच आहे. पहा, प्रथम तुमची आजची प्रामाणिक सेवा, त्यानंतर प्रभूद्वारे होणारं तुमच्या कर्मांचं मूल्यमापन आणि सर्वात शेवटी त्या आधारे मिळणारी स्वर्गीय नियुक्ती. जे पेराल तेच उगवेल असं आपण म्हणतो ना, अगदी तसंच. तर या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष काय? ही धार्मिक सत्य केवळ भविष्याबद्दल नाहीत, तर ती आपल्या आजच्या दैनंदिन जीवनासाठी अतिशय महत्त्वाची मानली गेली आहेत. आपली आजची तयारी, आपलं चांगलं आचरण आणि इतरांप्रती असणारा आपला दृष्टिकोन या सर्व गोष्टी मिळूनच आपलं भविष्यातील मुक्काम निश्चित करतात. या सगळ्या सविस्तर माहितीनंतर आता आपल्या मनात एक विचार नक्कीच येऊ शकतो. एका नवीन आणि परिपूर्ण पृथ्वीची ही संकल्पना आपल्या आजच्या दैनंदिन कृतींवर आणि जगण्यावर कसा प्रभाव पाडू शकते? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया